नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या या द ऑलराउंडर कोच चॅनलमध्ये. जिथे आपण विविध गोष्टी शिकतो तेही अगदी सोप्या पद्धतीनं. परफेक्ट प्रेझेंट टेन्स नंतर आता शिकूयात परफेक्ट पास्ट टेन्स. जेव्हा एखादी क्रिया ही भूतकाळात पूर्ण झालेली असते आणि त्या क्रियेचा उल्लेख आपण आत्ताच्या बोलण्यात करत असू, तेव्हा परफेक्ट पास्ट टेन्स या काळाचा वापर केला जातो. तर आता आपण काही परफेक्ट पास्ट टेन्सची उदाहरणे बघूया, म्हणजे हा काळ समजायला आपल्याला सोपं होईल. मी दरवाजा उघडला होता. आय हॅड ओपन्ड द डोअर. त्यांनी हे मला सांगितलं होतं. दे हॅड टोल्ड मी धिस. परफेक्ट प्रेझेंट टेन्स प्रमाणेच या काळाची मराठीमध्ये बोलली जाणारी वाक्य ओळखणं अगदी सोपं आहे. तर परफेक्ट प्रेझेंट टेन्स शिकताना आपण पाहिलं की वाक्याच्या शेवटी किंवा क्रियापदाच्या शेवटी जेव्हा लो आहे, लो आहोत, ला आहे, ला आहेत, ला आहे, ली आहे, ल आहे असे शब्द असतात तेव्हा ते वाक्य परफेक्ट प्रेझेंट टेन्सचं असतं. आता आहेच्या ठिकाणी आपण जर लो होतो, ला होतास, ली होती, ल होतं, ले होते अशा शब्दांचा वापर केला, की ओळखून जायचं ते वाक्य परफेक्ट पास्ट टेन्स मधलं आहे. उदाहरणार्थ, ते दिल्लीला गेले होते. इथे तुम्ही नोटीस केलं असेल, की वाक्याच्या शेवटी किंवा क्रियापदाच्या शेवटी ले होते असे शब्द होते. म्हणजेच हे वाक्य परफेक्ट पास्ट टेन्सचं आहे. आता बघूयात परफेक्ट पास्ट टेन्सची वाक्य बनवायची कशी. एकदम सोपं आहे. परफेक्ट प्रेझेंट टेन्सची वाक्य बनवण्याची पद्धत आणि परफेक्ट पास्ट टेन्सची वाक्य बनवण्याची पद्धत एकच असते. फरक फक्त एवढाच असतो, की परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅज या ऑक्झिलरी वर्बचा वापर करावा लागतो आणि परफेक्ट पास्ट टेन्समध्ये हॅड या ऑक्झिलरी वर्बचा वापर करावा लागतो. परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये प्रोनाउन, सिंग्युलर नाउन किंवा प्लुरल नाउन यानुसार ऑक्झिलरी वर्बचा वापर करावा लागतो. पण परफेक्ट पास्ट टेन्सच्या सर्व वाक्यांमध्ये हॅड हे एकच ऑक्झिलरी वर्ब वापरले असते. आता बघूयात परफेक्ट पास्ट टेन्सचं वाक्य बनवण्याचा फॉर्म्युला काय बनवू. तसं बघायला गेलं तर परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स आणि परफेक्ट फ्युचर टेन्सची वाक्य बनवण्याचा फॉर्म्युला सेमच असतो. फरक तो फक्त ऑक्झिलरी वर्बचा असतो आणि तो फॉर्म्युला आहे सब्जेक्ट, त्याच्यानंतर ऑक्झिलरी वर्ब, त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. म्हणजेच कर्ता, त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप, त्याच्यानंतर कर्म किंवा पूरक. उदाहरणार्थ, ते काल इथे आले होते. दे हॅड कम हिअर येस्टरडे. माझ्या अंदाजाप्रमाणे तुम्हा लोकांना आता इतका कॉन्फिडन्स आला असेल, की आत्तापर्यंत शिकलेल्या कोणत्याही काळातील वाक्य तुम्ही अगदी सहजपणे बनवायला आणि बोलायला सुद्धा लागला असाल. त्यामुळे आता मला इथून पुढच्या टेन्सचे नियम सांगण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे आता आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये या प्रकारातील शेवटचा काळ शिकण्यासाठी.